नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा युद्धनीतीबद्दल जी इतकी प्रभावी होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचा उपयोग करून अफाट शक्तिशाली शत्रूंवर विजय मिळवला. होय, मी बोलतोय गनिमी काव्याबद्दल. गनिमी कावा म्हणजे नेमकं काय, तो कसा अस्तित्वात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो कसा वापरला. चला, या सगळ्याच गोष्टींचं उत्तर आज मिळवूया. गनिमी काव्याची संकल्पना. गनिमी कावा हा गुरिल्ला युद्धनीतीचा अगदी मूळ गाभा आहे. याचं तत्व खूप सोपं आहे. शत्रूला गोंधळवणं, अचानक हल्ले करणं आणि आपला बचाव करत राहणे. शिवाजी महाराजांनी याला आपल्या युद्धनीतीचं प्रमुख शस्त्र बनवलं होतं. त्यांच्या गनिमी काव्याच्या काही खास गोष्टी बघूया. अचानक हल्ले. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातलं एक महत्त्वाचं तत्व म्हणजे अचानक हल्ले. याचा अर्थ शत्रू जेव्हा कोणत्याही हल्ल्यासाठी तयार नसतो तेव्हा त्याच्यावर जोरदार हल्ला करणं. उदाहरण द्यायचं झालं तर महाराजांच्या सैन्याने रात्रीच्या वेळेस अनेक वेळा छापे टाकले. शत्रूची शिबिरं शांत झोपेत असताना किंवा त्यांचा पहारा कमकुवत असताना अचानक हल्ले करून त्यांना गोंधळात पाडलं जात असे. त्यामुळे शत्रूचं मनोबल खचत असे आणि ते रणनीती बदलण्यासाठी वेळ घेत असत. अशा परिस्थितीत महाराजांची सेना परत आपल्या ठिकाणी पोहोचून तयारीला लागायची. अशा हल्ल्यांमुळे मुघल, आदिलशाही आणि निजामशाही सैन्याची मोठी हानी झाली होती. भूगोलाचा प्रभावी उपयोग. गनिमी काव्याच्या यशामागचं मोठं कारण म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा प्रभावी उपयोग. सह्याद्रीच्या अरुंद घाटावाटा, खोल दऱ्या आणि घनदाट जंगलं ही महाराजांच्या सैन्यासाठी वरदानच ठरली होती. महाराजांची सेना या डोंगरांमधून लपून हल्ला करत असे आणि शत्रू सैन्याला त्या ठिकाणावर पोहोचणंही अशक्य होतं. उदाहरणार्थ, महाराजांनी प्रतापगड, राजगड आणि सिंहगडासारख्या किल्ल्यांचा उपयोग करून आपल्या गनिमी काव्याला आधार दिला. डोंगरांच्या खडतर भागातून सैन्य सहजतेने हालचाल करत असे, तर शत्रूसाठी तीच वाट महाकठीण वाटायचे. डोंगराचा उपयोग फक्त संरक्षणासाठीच नव्हे तर शत्रूवर अचानक हल्ला करण्यासाठीही व्हायचा. सह्याद्रीच्या घाटावाटा या अशा रचनेने मडल्या होत्या की शत्रू सैन्य मोठ्या प्रमाणावर तिथे पोहोचू शकत नव्हतं. त्यामुळे शत्रू पराभूत व्हायचं आणि महाराजांची रणनीती यशस्वी होत असे. शक्तिशाली शत्रूंना टाळणं. शिवाजी महाराजांना हे चांगलंच माहीत होतं की थेट समोरासमोर लढाई म्हणजे आपली ताकद गमावणं. म्हणूनच ते नेहमीच अशा परिस्थिती टाळायचे. उदाहरणार्थ, जर शत्रूचं सैन्य संख्येने मोठं असेल तर ते थेट भिडण्याऐवजी गनिमी काव्याचा वापर करून ते शत्रूला थकवायचे. शत्रूच्या रसद पुरवठ्यावर हल्ला करणं, त्यांच्या माघारी त्यांच्या सैन्यावर छापे टाकणं आणि मुख्य सैन्याशी थेट संघर्ष न करता त्यांच्या बाजूचं नुकसान करणं, या सगळ्या रणनीतींचा महाराजांनी प्रभावी उपयोग केला होता. यामुळे महाराजांची सेना संख्येने लहान असूनही अनेक वेळा मोठ्या सैन्यावर विजय मिळवू शकली. गनिमी काव्याचा सगळ्यात सुंदर आणि प्रभावी उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. उदाहरण म्हणून प्रतापगडाची लढाई बघा. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला महाराजांनी धोरणाने हरवलं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यासमोर एकच नियम ठेवला होता, लहान सैन्य असूनही विजय मिळवायचा. यासाठी ते काय करायचे? रात्रीचे छापे टाकायचे. लढाईनंतर लगेच परत येऊन सैन्य एकत्रित करायचे. डोंगरांमधून वाटा काढून शत्रूला गोंधळात पाडायचे. यामुळे मुघलांसारख्या साम्राज्यावर वारंवार विजय मिळवले गेले. गनिमी काव्याच्या तत्वांवर आधारित जगभरात काही मोठी युद्ध जिंकली गेली होती. उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, जिथे इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या छोट्या सैन्यांनी गनिमी काव्याचा वापर केला. तसंच व्हिएतनाम युद्ध. अमेरिका जशी बलाढ्य ताकद होती तशी व्हिएतनामने गनिमी युद्धाने तिला हरवलं. यातून हे सिद्ध होतं की लहान सैन्यासाठी गनिमी कावा हे मोठ्या ताकदीवर विजय मिळवण्यासाठी एक प्रभावी साधन होतं. मित्रांनो, गनिमी कावा हा फक्त एक युद्ध प्रकार नव्हता, तर तो विचार करण्याचा एक नवीन दृष्टिकोन होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्ध केलं आहे की हुशारीने आणि योग्य रणनीतीने मोठ्या सैन्यांना हरवलं जाऊ शकतं. इतिहास आपल्याला नेहमी काहीतरी शिकवतो. आजच्या युगातही गनिमी काव्याचे तत्व प्रासंगिक वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
गनिमी काळाचा उपयोग अजून कोणत्या लढायांमध्ये झाला असेल? तुम्हाला काही उदाहरणं माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशा भन्नाट माहितीच्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.